यवतमाळ जिल्ह्यात 15 जानेवारीपर्यंत कलम 37 प्रतिबंधात्मक आदेश लागू। यवतमाळ जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020-21 करिता आचारसंहिता लागू आहे। मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या वतीने आंदोलन व निवेदने देण्यात येत आहे। शेतकऱ्यांच्या वतीने कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, कांदा निर्यात बंदी व कृषी कायद्याविरोधात जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच कोविड-19 संबंधी जिल्ह्यात क्षेत्रबंदी बंदोबस्त सुरू आहे। आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच या काळात विविध संघटनांतर्फे वेगवेगळ्या कारणावरून मिरवणुका, रॅली व मोर्चासारखे आंदोलन करण्याची शक्यता आहे। सामाजिक कामगार कर्मचारी संघटना यांच्या द्वारा सुद्धा त्यांच्या मागण्यांवर लक्ष केंद्रित करण्याकरिता धरणे, निवेदने, मोर्चा इत्यादी स्वरूपाचे आंदोलन आयोजित करण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने दिनांक 31 डिसेंबर 2020च्या मध्यरात्रीपासून ते 15 जानेवारी 2021च्या मध्यरात्रीपर्यंत जिल्ह्यात कलम 37(1)(3) प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहे। महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त अधिकारानुसार अप्पर जिल्हा दंडाधिकारी ललित कुमार वराटे यांनी आदेशात नमूद केले आहे की शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्यांच्याजवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत। लाठ्या, काठ्या किंवा शारीरिक इजा होण्यास ज्या कारणीभूत ठरतील व सहज हाताळता येतील अशी कुठलीही वस्तू जवळ बाळगणार नाही। कोणतेही शारक पदार्थ व स्फोटक द्रव्य बाळगणार नाही। दगड, क्षेपणिक उपकरणे किंवा ब्लास्टिंग किंवा प्रवर्तक क्षेपणास्त्रे गोळा करून ठेवणार नाहीत किंवा जवळ बाळगणार नाही। तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) यवतमाळ जिल्ह्यात 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास सक्त मनाई आहे। या आदेशामधून विशेषरित्या मिरवणुका, कार्यक्रमांना शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांचे धरणे, आंदोलन इत्यादी वगळता सूट देण्याचे अधिकार संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी देण्याबाबतची कारवाई करावी। ज्या शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना धरणे, आंदोलन, निदर्शने करावायचे असेल व त्याकरिता 5 पेक्षा अधिक संख्येने जमावायचे असल्यास त्याकरिता पोलीस अधीक्षक यवतमाळ यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील। त्यांना अशी परवानगी मागणारा अर्ज धरणे, आंदोलन, निदर्शने करावयाच्या दिनांकाच्या किमान 10 दिवस अगोदर सादर बाळगणे बंधनकारक असेल। सदरील आदेश यवतमाळ जिल्ह्याच्या हद्दीपावेतो लागू करण्यात आले आहे। सदरचा आदेश दिनांक 31 जानेवारी 2020च्या मध्यरात्रीपासून ते 15 जानेवारी 2021च्या मध्यरात्रीपर्यंत अंमलात राहील, असे अप्पर जिल्हा दंड अधिकारी ललित कुमार वराटे यांनी कळविले आहे।